श्री शनी देवा, सूर्यसुता शनी मूर्ती तुझी आगाध कीर्ती, एकमुखे काय वर्णू शेषान चले स्फूर्ती, जय जय श्री शनी देवा। परमपूज्य विश्व चैतन्य अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारे महान संत आणि माझे सद्गुरू चैतन्य त्यागेश्वर महाराजांना आपण वंदन करूया। या कलियुगाचा राजा, सत्याचा सागर, सूर्यसूत, मी म्हणणाऱ्यांना पाचावर धारण करणारा, असत्याचा नाश करणारा आणि सत्याचा विजय करणारा, दंडनीयांना दंड देणारा आणि अधर्मींचा आदर करणारा, असा धर्मप्रिय, शिवप्रिय आणि तुम्हा आमचा आराध्य दैवत शनिदेव यांना आपण प्रथम दंडवत नमस्कार करूया। आपण पाहत आहोत प्रपंच करत असताना हा परमार्थ कसा हवा आणि परमार्थ करत असताना आपला भाव मनातला कसा हवा। जिथे भाव तिथे देव, नाहीतर मनी नाही भाव देव मला पाव। कलियुगामध्ये अशीच पद्धत आहे। म्हणून आमच्या साधू संतांनी, पूर्वजांनी जे ग्रंथाच्या माध्यमातनं, पुराणाच्या माध्यमातनं, जे काही स्वतःच्या अनुभवातनं त्यांना अनुभूती मिळाली, ते सर्व लिखाण वर्णन करून ठेवलं आणि त्यामध्ये त्यांना आनंद मिळाला। तो ग्रंथाचं माध्यम आपण वापरतो, त्याचं वाचन करतो, त्याचं मनन करतो आणि तसं आचरण करण्याचा प्रयत्न आपण करत असतो। हे आचरण करत असताना आपण थोडं निसर्गाकडेही बघितलं पाहिजे। 12 महिने सारखे नसतात। काही मासामध्ये निसर्ग बदलत असतो। म्हणून त्याप्रमाणे आमच्या पूर्वजांनी, साधू संतांनी ईश्वराच्या आदेशाप्रमाणे कठोर तपातनं जे काही प्राप्त झालं ते त्यांनी वर्णन करून ठेवलेलं आहे। कुठल्या मासामध्ये काय करावं, जसं साधना करत असतो, जसं विहार करत असतो, तसा आहारही कसा असावा, कुठल्या मासामध्ये काय आहार असावा, किती असावा, कसा असावा, हे सुद्धा आमच्या पूर्वजांनी, साधू संतांनी स्वानुभवातनं लिहून ठेवलेलं आहे। मग काही काळ ईश्वर सुद्धा स्थानावर नसतो। मग त्या काळाला ईश्वराने साधू संत आदेशाप्रमाणे साधू संतांनी लिहून ठेवलेलं आहे, ते त्याला चातुर्मास म्हणायचं। तो चातुर्मास आषाढी एकादशी पासून ते कार्तिकी एकादशी पर्यंत या काळाला आपण चातुर्मास म्हणून साजरा करतो। या काळामध्ये व्रत वैकल्ये करत असतो, नामस्मरण साधना करत असतो। पण या काळामध्ये पृथ्वीपासून सूर्य काही अंतरावर लांब असतो आणि त्याचा सूर्यप्रकाश मंदावलेला असतो। मग मंदावलेल्या सूर्यप्रकाशामध्ये आपलं जीवनमान कसा असावा, म्हणून पहा, हिंदू संस्कृतीमध्ये, हिंदू सनातन परंपरेमध्ये सर्वात अधिक सणवार ह्या चातुर्मासाच्या काळामध्ये आहेत।
या चातुर्मासाच्या काळामध्ये इतके सणवार आहेत की उर्वरित 8 महिन्यामध्ये सणवार नसतील तेवढे सणवार सगळे आपल्या 4 महिन्यामध्ये आहेत. आत्ताच पंचम गेली. हा सरपटणारा प्राणी हा मनुष्याचा मित्र आहे, शत्रू नाही आहे. आपण शत्रू समजून त्याला भीत असतो आणि त्याला मारण्याचा प्रयत्न करतो. तसं न करता तो आपला मित्र कसा आहे, तो नागराजा. या काळामध्ये उंदराचं प्रमाण वाढलेला असतो, सर्व बिळामध्ये पाणी गेलेलं असतो, मग उंदराचा सुळसुळाट जास्त असतो. तशा आपल्या जीवनामध्ये दुर्विचाराचा सुद्धा सुळसुळाट खूप असतो, वाईट विचाराचा सुळसुळाट खूप असतो. म्हणून ईश्वराने अनेक मासामध्ये मासातला मास श्रवण मास, या श्रवण मासामध्ये जिकडे पाहाल तिकडे हिरवगार दिसतो. जसं आदिमाया शक्ती 9वारी साडी नेसून आपल्याला आशीर्वाद द्यायलाच उभी आहे. ईश्वर आपल्या अंगणामध्ये सुद्धा हिरवं करून ठेवलेला आहे. मध्ये कुठेतरी एक दगडाचा तुकडा दिसतो, जेणेकरून कपाळभर कुंकू असावा त्या पद्धतीनं. आणि या काळामध्ये आपण निसर्गाची पूजा करत असतो. आपलेच बांधव, कोळी बांधव. आता येणारी पौर्णिमा ही नारळी पौर्णिमा म्हणलेला आहे. या पौर्णिमेला जसा पहाग बदलतो तसं नाव बदलतो. कोकणात गेला तर नारळी पौर्णिमा, मध्य महाराष्ट्रात आला तर तुम्हाला राखी पौर्णिमा, काय विदर्भ, काय मराठवाड्याकडे गेला तर रक्षाबंधन, अनेक विविध नावाने तो ओळखला जातो. तो याच काळात का येतो? तर अधिकाशी अधिक उपवास आपल्याकडनं घडावा, बहीण बंधूतला प्रीती, प्रेम, जिव्हाळा एक संघ असावा. म्हणून हे सणवार आपल्या धर्मामध्ये जास्त आहेत. त्या नारळी पौर्णिमेच्या दिवशी खवळ्याला समुद्र शांत व्हावा म्हणून कोळी बांधव त्याची ओटीभरणी करतात, त्याला साडी चोळी देतात आणि नारळ फोडतात. म्हणून तिकडे नारळी पौर्णिमा म्हणलेला आहे. आणि काय भागामध्ये ही अनादी कालापासून चालत आलेली जे रक्षासूत्र हातामध्ये बांधला जातो, विशेष करून ब्राह्मण मंडळींचा हा सण मोठा. तो वर्षातनं जे जानवं घालत असतात तर मंत्रोच्चारातनं जानवं विसर्जित करतात आणि नवीन जानवं परिधान करतात. तसा आपण सुद्धा आपल्या डोक्यात असलेले जुने जानवं म्हणजे मिसरीचा डबा असेल, दुर्विचार असेल, वाईट विचार असतील, कोणी एखादा बहादर लेझिम खेळत येत असेल घरी, एकदा या भिंतीला हात टेकव, एकदा या भिंतीला हात टेकव, अशा दुर्विचाराचं जानवं काढून टाकावा म्हणून हा सण साजरा करायचा असतो. हे कलियुग आहे. हे कलियुगामध्ये नुसतंच अधिकार गाजवण्याचा प्रयत्न करतात. ज्या जिभेने, ज्या नजरेने अधिकार गाजवण्याचा प्रयत्न करतात त्याला सुद्धा रक्षासूत्र बांधलं पाहिजे, जेणेकरून तो जीभ जास्त चालता कामा नये. केवळ माझं जीभ चालणं नाही, इतराचे मन दुखवता कामा नये. म्हणून ते सुद्धा एक रक्षाबंधनच आहे, लक्षात ठेवा. ते सुद्धा रक्षाबंधनच आहे. माझे डोळे नको ते पाहतात, नको त्या गोष्टीकडे जातात. माझा मन, माझा भाव कुठेतरी पांगला जातो आणि वाईट विचार डोक्यात घेतो. म्हणून माझ्या नजरेला सुद्धा राखी बांधण्याची वेळ आलेली आहे, लक्षात ठेवा. यालाच कलियुगामध्ये बंधन घालणं म्हणजे आमचं सनातन परंपरा
टिकवणं. आपण सहज उठलं की सुटलं खोटं बोलत निघतो. सहज सकाळ उठल्यापासून संध्याकाळपर्यंत आपण खोट्याचंच अंथरूण अंगावर घेतो, खोट्याचंच बिछाना करतो, तेच पांघरूण तेच अंघरूण. हे जे रक्षासूत्र आहे ना, आमच्या सनातन परंपरेमध्ये सर्वश्रेष्ठ असा मानला गेलेला आहे. तर नुसतं एक रेशीम गाठी रेशीम धागा नाही आहे. तो धागा जरी असला तरी तुटला जात नाही कधी. एक बहीण एक बंधूंच्या हातावर जी राखी बांधते, हे रक्षासूत्र बांधते, त्याच्यामध्ये अनंत असे विचार सद्विचार जुळलेले आहेत. माझा भावाचं आयुष्य वाढला पाहिजे, आरोग्य चांगल्या पद्धतीनं निर्माण झाला पाहिजे, त्याच्या घरामध्ये भरभराटी आला पाहिजे, समृद्धी आला पाहिजे, त्याच्या घरामध्ये लक्ष्मीचा वास निर्माण झाला पाहिजे. हा त्याच्या पाठीमागचा हेतू असतो. केवळ बंधूंना आपण राखी बांधलं, कुठेतरी 100 रुपये त्याच्या ओटीत टाकलं म्हणजे आपली जबाबदारी मिटलं नाही. जबाबदारी मिटलेली नाहीये. त्याच्या औक्षण करतो, त्याला आपण कपाळाला कुंकूचा बोट वडतो. याचा अर्थ जसं महादेवाला तिसरा डोळा आहे ना, तशा माझ्या बंधूला पण तिसरा डोळा निर्माण झाला पाहिजे आणि त्याच्याने त्याचा कुटुंब सुखी झाला पाहिजे, म्हणून आपण ते टिळा वडतो. ह्याच्या पाठीमागचा हेतू आहे. नुसता एक रेशीम धागा आयुष्याचा उद्धार करून जातो. पूर्वीच्या काळामध्ये जर आपण पुराण पाहिलात, आपले साधू संत जे लिहून ठेवलेलं आहे, त्या पुराणामध्ये सुद्धा ह्याचा उल्लेख आलेला आहे. जेव्हा इंद्र राजा असुराबरोबर युद्ध करत होता, घनघोर युद्ध करत होता. आपण बी युद्ध करतोच वाईट विचाराची. तो पुराणातले उदाहरण देतो म्हणजे थोडंसं स्मरणात राहावं म्हणून. आपणच आयुष्यभर युद्ध करतच राहतो दुर्विचाराशी. म्हणून तो 12 वर्ष युद्ध करत होता. युद्ध करत असताना त्या असुरांना पराजय करू शकला नाही. मग तो आपल्या सद्गुरूकडे गेला, बृहस्पतीकडे गेला आणि बृहस्पतींना तो म्हणत होता की मी या दुर्गुणाचं हनन करू शकत नाही, याला हरवू शकत नाही, याला काय करू. ही इंद्राची बायको शचीनं पाहिली आणि शचीनं सांगितली की तुम्हाला उद्या मी रक्षासूत्र बांधते. इंद्र म्हणाला रक्षासूत्राने काय होतो, काय प्रेरणा मिळते, त्यातने काय ऊर्जा मिळते. तेव्हा शचीनं दुसऱ्या दिवशी सुचिरभूत झाले. शची ही इंद्राची बायको आहे. तुम्ही म्हणाल बहीणच भावाला बांधावा असं काही नाहीये. एक जीव दुसऱ्या जीवाला बांधू शकतो. तेव्हा दुसऱ्या दिवशी त्या शचीनं त्याचं ओवाळणी केली. ओवाळणी करून कपाळाला कुंकूचा टिळा लावला आणि त्याच्या हातामध्ये रक्षासूत्र बांधला, राखी बांधली. तो तेजस्वी झाला, ऊर्जित झाला, एक प्रेरणा मिळाली आणि तो युद्धाला गेला आणि विजय झाला. एखाद्याला विजय प्राप्त करून देणं सुद्धा एका मातेच्या हातात आहे, लक्षात ठेवा. महाभारतामध्ये कुंतीनं अभिमन्यूला राखी बांधली होती, रक्षासूत्र हातात बांधला होता. कुंती ही कुंतीचा अभिमन्यू नातू आहे. जोपर्यंत त्याच्या हातामध्ये रक्षासूत्र होता तोपर्यंत तो हारला नाहीये. जेव्हा रक्षासूत्र तुटून पडला तेव्हा तो त्याचा मृत्यू आला. एवढं महानता आमच्या पूर्वजांनी सांगून ठेवलेलं आहे. रक्षाबंधन मध्ये रक्षासूत्रामध्ये एवढी ताकद आहे. पूर्वीच्या काळामध्ये एक पुरू नावाचा राजा होता. खूप छोटंसं राज्य होतं त्याचं.
आपला हा देश अखंड नव्हता. भारत देश जसा आत्ता अखंड आहे, एक संघ आहे, तसंच छोटे छोटे राज्य होते. छोटे छोटे राज्य असल्या कारणाने अनेकांनी हजारो वर्ष राज्य आपल्यावर केलं. त्या पूर्व सिकंदर जो परदेशातनं आला, सगळे राज्य जिंकत आला आणि पूर्व राजावर राज्य तो हल्ला करणार होता. पण त्याच्या अगोदर त्यांनी सर्व माहिती काढली की या पूर्व राजाच्या संस्थानावर, राज्यावर हल्ला करायचा तर काय केलं पाहिजे. त्यांनी गुप्तहेर सोडला आणि गुप्तहेराने तपास काढला आणि गुप्तहेराने सिकंदरला जाऊन सांगितलं की आपण सगळे राज्य जिंकू, पण पुरुष राज्य जिंकू शकत नाही. त्यांनी कारण विचारलं. त्यांनी कारण सांगितलं, त्या राज्यामध्ये संस्कार आणि धर्म आहे. त्या राज्यावर धर्माचा पगडा आहे. तिथं आपण विजय मिळवू शकत नाही. सिकंदर राजाने विचारलं, हे राज्य काबीज करण्यासाठी काय केलं पाहिजे. तेव्हा त्या गुप्तहेराने सिकंदरला सांगितले की काय कालावधीमध्ये हिंदू धर्मामध्ये एक रक्षाबंधनाचा सण येणार आहे आणि तो रक्षाबंधनाच्या सणामध्ये एखाद्या स्त्रीने एखाद्या पुरुषाच्या हातावर जर राखी बांधली, रक्षासूत्र रेशीम धागा जरी बांधला, तरी तो त्याच्या सौभाग्याचं रक्षण करतो. असं सिकंदरना त्यांच्या गुप्तहेरांनी सांगितलं. हे संवाद साधत असताना सिकंदरची पत्नी ती ऐकली. ती जातीनं मुसलमान होते, ती ऐकली आणि ती चटकन विचारात घेतली, डोक्यात घेतली आणि राखी पौर्णिमेच्या दिवशी तो पूर्व राजाच्या राज्यामध्ये प्रवेश केली. पूर्व राजाने जाहीर केला होता की राखी पौर्णिमेच्या दिवशी कुठल्याही माता भगिनींना अडवायचं नाही. सर्व माता भगिनी माझ्यापर्यंत येतील आणि राखी बांधतील. आता राजाचा आदेश. सर्व त्याच्याही राज्यातल्या माता भगिनी खुश झाल्या आणि त्या सगळ्या रांग लावल्या राखी बांधण्यासाठी. आणि त्यामध्ये एक परदेशी नागरी महिला, सिकंदरची पत्नी, राखी बांधण्यासाठी त्या लाईनमध्ये आली. त्या लाईनमध्ये प्रवेश केली, राजापर्यंत आली. गुप्तहेर पाहिले, सैनिक सावध झाले, पण काही करू शकत नाही. का तर पूर्व राजानेच आदेश दिला होता की आजच्या दिवस महिलांना थांबवायचं नाही. तर कुठलीही महिला असू द्या, त्या माता भगिनींना माझ्यापर्यंत पोचू द्या. मग ही माता गेली, सिकंदरची पत्नी राजापर्यंत गेली. राजाने ओळखलं. राजाने विचारलं, तुमचं येण्याचं नियोजन काय. तुम्ही तरी रक्षाबंधन मानत नाही, तुम्ही माझ्यापर्यंत कसे आलात. तेव्हा त्या सिकंदरच्या पत्नीने सांगितलं की हिंदू संस्कृती श्रेष्ठ आहे. हिंदू संस्कृतीमध्ये रक्षा बांधलं की त्याचं रक्षण होतं आणि काही दिवसामध्ये माझ्या पतीचं तुमचं युद्ध होणार आहे. त्या युद्धामध्ये कोण हरल, कोण जिंकल, कोण काय मला माहित नाही. कुणाचं प्राण जाईल, कुणाचं राहील, पण माझं कुंकुवाचा धनी मरता कामा नाही, म्हणून मी तुमच्या हातामध्ये राखी बांधायला आले म्हणून सांगते. त्यांनी सौभाग्यवती हो असा आशीर्वाद दिला आणि ती राखी बांधली आणि ती गेली. काही दिवसांनी पूर्व राज्यावर त्या सिकंदरने हल्ला केला. घनघोर युद्ध झाला आणि घनघोर युद्धामध्ये पूर्व राजाच्या हत्तीनं सिकंदरच्या रथाला ठोकरलं आणि सिकंदर खाली पडला. युद्ध घनघोर चालू होता. या युद्धामध्ये सिकंदर खाली पडल्यानंतर पूर्व राजा खाली उतरला, त्याच्या छाताडावर पाय ठेवला आणि म्यानातनं तलवार काढला आणि मुंडकं उडवणार. काही क्षणामध्ये 2 क्षण, 1 क्षण लागला असता मुंडकं उडवणार.
तेव्हा त्याच्या हातातली राखी त्याला आठवण झाली. तेव्हा त्याच्या हातातली राखी आठवण झाली. छातीवर पाय ठेवला असता तो सिकंदर पलटी झाला आणि उभं बसला आणि तो म्हणाला, आणि तोपर्यंत सिकंदरचे सैनिक आले आणि त्या पुरू राजाला कैद केलं. त्या पुरू राजाला कैद केल्यानंतर पुरू राजाला पकडलं आणि बांधलं रस्सीनं. तेव्हा पुरू राजाला सिकंदर विचारला की तुझ्या हातात तलवार होती, तू किती सेकंदात माझा मुंडकं उडवला असता, पापणी लव्यापर्यंत मुंडकं उडवला असता. तसाच तो कैद करून आत त्याच्या काही बंदिवासात नेले आणि सिकंदर राजा सिंहासनावर बसलाय आणि पुरू राजा कैद आरोपी होऊन तिथे गेलाय. आणि सिकंदर राजा पुरू राजाला विचारतो की हारलेल्या राजाची स्वागत कशी करू. तेव्हा पुरू राजा म्हणाला, हारलो असलो तरी मनाने खचलेला नाही, मनाने हारलेला नाहीये. एक राजा दुसऱ्या राजाचं स्वागत कसा करतो त्या पद्धतीने स्वागत कर. तेव्हा सिकंदर राजाने शेजारी एक खुर्ची सिंहासन आणला आणि तिथं पुरू राजाला बसवला आणि पुरू राजाला बसवल्यानंतर त्याचं स्वागत केलं, त्याचं यथोचित स्वागत केला. आणि स्वागत झाल्यानंतर सिकंदर राजाने विचारलं, राजे सत्ता तुमची होती, राज्य तुमचं आहे, तुमचं छोटं राज्य असलं तरी तुम्ही माझं मुंडकं उडवू शकला असता, तुम्ही माझं मुंडकं का उडवलं नाही. मी रणांगणामध्ये सुद्धा हाच प्रश्न विचारला, त्यावेळेस तुम्ही मौन धारण केला, आताही तुम्ही मौन धारण केलाय, तर ह्याचं कारण काय. तेव्हा शेजारी सिकंदरची पत्नी थांबलेली होती, ती म्हणाली, राजे मी सांगते. तेव्हा सिकंदरची पत्नीने सांगितलं की हिंदू धर्मामध्ये, हिंदू संस्कृतीमध्ये महान असं एक सण आहे, तो म्हणजे रक्षा पौर्णिमा आहे, राखी पौर्णिमा आहे. आणि त्या दिवशी मी यांच्या हातामध्ये रेशीमची धागा बांधलेला आहे आणि माझ्या पतीचं रक्षण कर, माझं सौभाग्याचं रक्षण कर, असं मी ह्यांच्याकडनं वचन घेतले. त्यामुळे हे मला मारू शकले, तुम्हाला मारू शकले नाही. तेव्हा तो सिकंदर राजा रडला, डोळ्यातनं पाणी आलं. एवढी महानता आमच्या संस्कृतीमध्ये आहे आणि आमच्या सणवारामध्ये एवढी ताकद आहे. म्हणून हिंदू धर्म सनातन परंपरेमध्ये या चातुर्मासाच्या काळामध्ये जेवढे अधिक तुम्ही पुण्य प्राप्त करायचं असेल तर एकमेव माध्यम आहे तो नामस्मरण. कलियुगामध्ये सगळ्यात स्वस्त काय आहे? नामस्मरण. ईश्वराने सुद्धा ते सांगितलंय. महाविष्णूला नारद मुनींनी विचारलं एकदा की देवा, कलियुगामध्ये कुणाला वेळ मिळणार नाहीये, त्यांचं प्रेम इतरत्र जाणार आहे, मग या काळामध्ये देवाचं पूजन आम्ही कुठल्या रूपाने करावं, देवाला कुठल्या रूपाने भजावं. तेव्हा महागाई होणार आहे, सगळं काही दुर्मिळ होणार आहे. तेव्हा महाविष्णूंनी सांगितलं नारद मुनीला, त्या काळामध्ये मी दरिद्रीच्या रूपाने राहीन, महागाई वाढेल, अन्नाविना तडपतील लोक, कपड्याविना तडपतील, चांगल्या विचाराविना तडपतील. तेव्हा मी दरिद्रीच्या रूपाने आहे. जो कोणी दरिद्रीला पोटभर अन्न देईल, अंगभर वस्त्र देईल, तांब्यावर पाणी देईल, एखाद्या माऊलीला कपाळभर कुंकू देईल, तो त्या रूपाने मी आहे, असं विष्णू नारद मुनीला सांगतो. म्हणून या कलियुगामध्ये अन्नदान सगळ्यात श्रेष्ठ आहे, नामस्मरण सगळ्यात श्रेष्ठ आहे, वस्त्रदान सगळ्यात श्रेष्ठ आहे, प्रेम हे सगळ्यात श्रेष्ठ आहे. म्हणून ताणल्याची ताण, भुकेल्याची भूक जाणणं हे ईश्वर प्रती नमस्कार करण्या इतपत पात्र आहे. लक्षात ठेवा, ईश्वराला नमस्कार करणं म्हणजे काय?
मनातला दुर्गुण जो आहे त्याच्या चरणावर ठेवणं आणि ईश्वराचे 4 गुण तरी आपण प्राप्त करणं, हे सगळ्यात मोठं आहे. म्हणून आपल्या शेजारी आपल्या पतीपेक्षा प्रेम जास्त असणारा वस्तू, आपल्या पत्नीपेक्षा प्रेम जास्त असणारा वस्तू जो मोबाईलचं डबडा आहे, तर यालाच राखी बांधून ठेवा. गरजेपेक्षा जास्त वापर करणार नाही, गरजेपेक्षा जास्त खोटं बोलणार नाही. सगळ्यात प्रिय वस्तू आहे, सगळ्यात लाडका. झोपला की तो बरोबरच आहे, बसला की तो बरोबरच आहे, बाहेर गेला तरी बरोबरच आहे, कुठे बी तो वही वही करतोच. म्हणून या चातुर्मासाच्या काळामध्ये तुम्हाला जर अधिक पुण्य प्राप्त करायचं असेल तर सगळ्यात पवित्र शनी महाराजाची साधना, कमी वेळेमध्ये जास्त पुण्य देणारा. पाणी आहे बरं का, परत काही शंका घेऊ नका. म्हणून शनिवार उपवास करणं, पिंपळाच्या झाडाचं पूजन करणं, पिंपळाच्या झाडाला गव्हाच्या पिठाचं कणकीचं दिवा करून बिनमिठाचा दीपदान करणं सगळ्यात पवित्र आहे. आपल्या कुटुंबाचं रक्षण होणार, संपूर्ण कुटुंबाचं रक्षण करण्याचं एकमेव माध्यम आहे पिंपळाच्या झाडाला दीपदान करणं.